कधी कधी काय होते, आपल्या डोक्यात पण नाही राहत की हा व्हिडिओ काढला पाहिजे म्हणून, पण तो काढला जाते. तर नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मला आज मी जे भाजी करत आहे ना, ते तुम्हाला काही मला कशी बनवतात हे सांगायचं नव्हतं, कारण मला वाटते की सर्वांनाच येत असेल ते भाजी. पण आमच्या प्रज्ञाताईच्या लाईव्हला मी होती आणि त्यांना कमेंट करत होती, तर सहज त्यांनी मला विचारलं की भाजी कशाची बनवत आहे ताई. तर मी म्हटलं चुनवड्याची. तर म्हणतात ताई चुनवड्याची भाजी कशी करतात. तर म्हटलं एवढं सांगितल्यापेक्षा ताई म्हटलं थांबा, मी तुम्हाला कमेंट वगैरे करत नाही, आता पहिले एक व्हिडिओ काढते म्हटलं छोटासा चुनवड्याच्या भाजीचा आणि तो अपलोड करते, म्हणजे तुम्हाला कळेल की चुनवड्याची भाजी कशी असते आणि कशी बनवतात. तर चला मग आता चुनवड्याची भाजी करूया. मसाल्याची पानं आहेत, फुलं आहेत, हे कर्ण फुलं, वेलदोडे, कलमी, छान मोठा कांदा, धने आणि खोबरं. हे छान असं थोडंसं तेल टाकून कढईमध्ये भाजून घ्यायचं आणि मिक्सरमधून फिरवून घ्यायचं. चांगलं बारीक पेस्ट करायची आणि लसण जिऱ्याची पेस्ट पण लागते बरं का. छान मिक्सरमधून बारीक केलेला आहे मसाला. कढईमध्ये तेल टाकून छान असा हा मसाला भाजून घ्यायचा. खूप छान सुगंध सुटते मसाल्याचा. आणि इकडे मी गरम पाणी ठेवलेलं आहे भाजीमध्ये टाकायसाठी. आधी चांगला मसाला भाजून घेते. बघा छान आपला मसाला असा भाजून झालेला आहे आणि सुगंध पण खूप सुंदर येत आहे. तुम्हाला येत आहे का सांगा मला कमेंट करून. खूप मस्त सुगंध येत आहे खरंच. आणि छान असा काळपट मसाला भाजलेला आहे बघा. झूम कर ना का थोडं, याच्यात जवळ आण. याच्यात तिखट मीठ टाकलेलं आहे मी. मला कसं सवय आहे की एका वाटीतच जेवढं आपल्याला तिखट, मीठ, हळद जे काय असेल ते लागते ना, तर मी एका वाटीत टाकते. तर याच्यामध्ये मी तिखट, हळद आणि मीठ टाकलेलं आहे. हे बघा आता मी या मसाल्यामध्ये टाक. आपल्याला चवीनुसार तिखट, मीठ घ्यायचं. आपल्या घरी जर जास्त तिखट खात असाल तर जास्त तिखट घ्यायचं, मीठ चवीनुसार. हे तर आता तुम्हाला माहीतच आहे, माझ्या ताईंना काही सांगायची गरज नाही आहे. कोणाच्या घरी तिखट जास्त लागते, कोणाची तर कमी लागते. आपापल्या घरच्यानुसार जसं लागते असं तिखट, मीठ घ्यायचं आणि ते पण छान तेलामध्ये मसाल्यामध्ये होऊ द्यायचं. तिखट, मीठ आपल्या चवीनुसार आणि हळद टाकायची. छान असं भिजवून घ्यायचं. असा छान गोळा भिजवून घ्यायचा. अशा बेसनाच्या वड्या लाटून घ्यायच्या आणि पाण्याला उकळी आली की याच्यामध्ये सोडून द्यायच्या. बघा आपली चुनवड्याची भाजी बनवून तयार आहे.